संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर त्याच्या तपासावरून आणि आरोपींवर लागलेल्या मकोका कारवाईनंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार का, हा मुद्दा काहीसा बाजूला पडलेला होता आणि आता तोच मुद्दा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा तापवलेला आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कसे आर्थिक संबंध आहे याबद्दलचे पुरावे देण्यासाठी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची वेळ मागितली आणि अजित पवारांनी ती वेळ दिली। संध्याकाळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। पुरावे दमानियांनी अजित पवारांच्या समोर ठेवले। मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मी याबद्दलचा निर्णय घेईल असं सुद्धा आश्वासन दमानियांना अजित पवार यांनी दिले। आता सगळा घटनाक्रम सांगण्याचं कारण काय, तर आजचा संपूर्ण दिवस हा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून गाजला। सुरेश धस यांनी आरोप केले। मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी दिलेली प्रतिक्रिया ही सुद्धा अत्यंत सूचक होती आणि दिवस सरता सरता अजितदादांनी धनंजय मुंडे यांचा जोरदार बचाव केला। केवळ धनंजय मुंडे यांचा बचावच केला नाही, तर त्या मुंडेवरती आरोप करणाऱ्या सुरेश धसांचा चांगला समाचार घेतला। आता हे सगळं प्रकरण अंगलट येत असताना, दमानिया एकीकडून आरोप करत असताना आणि भाजपचा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राजकीय दबाव असताना सुद्धा अजितदादा धनंजय मुंडे यांना का वाचवतायत, त्यामागची कारणं काय आहेत आणि अजितदादा धनंजय मुंडेंना सॉफ्ट कॉर्नर का देत आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सुरुवातीला समजून घ्यायची आहे। परंतु ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची जी बैठक झाली मंत्रिमंडळाची, त्या बैठकीनंतर सुरुवातीला बाहेर पडल्यानंतर सुरेश धस यांनी सुद्धा आरोप करायला सुरुवात केली की राजीनाम्याचा प्रश्न हा अजित पवारांनी घ्यायला हवा, त्याचा मुख्यमंत्र्यांशी काय संबंध आहे, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। आणि त्यानंतर लगेच धनंजय मुंडे समोर आले। धनंजय मुंडे म्हटले की अंजली दमानियांनी जे अजितदादांना कागदपत्र सादर केली त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनी द्यायला हवं। एक प्रकारे त्यांनी राजीनाम्याचा प्रश्न हा दोघांकडे टोलवला आणि त्यानंतर अखेरच्या वेळेला अजित पवार हे समोर आले आणि त्यांनी त्यांची सगळी भूमिका स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट करताना त्यांनी अंजली दमानिया यांच्यावरती टीका करणं टाळलं, पण सुरेश धस यांना मात्र त्यांनी चोख उत्तर दिलंय आणि एक मेसेज सुद्धा त्यांनी भाजपला देण्याचा प्रयत्न केला की आम्ही महायुतीमध्ये आलो आणि आम्ही चर्चा ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी करतो, त्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे। ते काय म्हणाले, जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्नच काय आहे, सुरेश धसला काय वाटतं याचं मला काही घेणं देणं नाही, मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतो, फडणवीस, अमित शहा, बावनकुळे, नड्डा सांगतील ते आम्ही ऐकू आणि निष्पाप व्यक्तीला शिक्षा होणं हे आम्हाला मान्य नाही। ज्या वेळेला अंजली दमानिया त्यांना भेटल्या होत्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ज्या पुरावे अजितदादांना दाखवले ते बघून ते थक्क झाले आणि त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं होतं की मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या बैठकीमध्ये आम्ही याच्याबद्दल चर्चा करून काय तो निर्णय घेऊ। पण आता उघड अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा बचाव केलेला आहे। आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांच्यावरती ज्या वेळेला आरोप झाले त्यावेळेला सुरुवातीला अमोल मिटकरी असतील किंवा हसन मुश्रीफ असतील किंवा मंत्री दत्ता भरणे असतील, या सुरुवातीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण अजितदादांनी सुरुवातीला सावध भूमिका घेतलेली होती। पण आता ज्या वेळेला भाजपमधून आणि अंजली दमानिया यांच्या माध्यमातून ज्या वेळेला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव किंवा मागणी वाढायला लागली आहे, त्यावेळेला अजित पवार हे आपल्या पक्षासाठी, आपल्या पक्षातल्या नेत्यासाठी आणि खास करून धनंजय मुंडे यांच्यासाठी धावून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात, तसं ते वक्तव्य करताना पाहायला मिळतात। आता धनंजय मुंडेंना अजितदादा का वाचवतायत, तर अजितदादांचा पक्ष नवीन आहे, ते पक्षाचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, शरद पवारांच्या पक्षामध्ये ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते, पण आता अजितदादांच्या नेतृत्वाखाली धनंजय मुंडे काम करतायत आणि त्यांच्यासोबत ज्येष्ठ आणि काही तरण्या नेत्यांची सुद्धा टीम आहे। अशा वेळेला आपल्या सोबत आलेल्या नेत्यांच्या अडचणीच्या काळात आपण त्यांच्यासोबत उभं राहावं असा मेसेज हे अजितदादा देण्याचा प्रयत्न करतात। शिर्डीच्या पक्षाच्या अधिवेशनात सुद्धा त्यांनी असंच वक्तव्य केलेलं होतं की माझ्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना आगीतून फुपाट्यात मी जाऊ देणार नाही, त्यामुळे हा मेसेज अजितदादा आपल्या कार्यकर्त्यांना नेत्याचा देण्याचा प्रयत्न करतायत। छगन भुजबळ हे या सरकारमध्ये सामील झालेले नाहीत, अर्थात त्यांना मंत्रिपद का नाही मिळालं हा वेगळा संशोधनाचा विषय, परंतु पक्षामध्ये जे नेते ओबीसी आहेत किंवा मंत्रिमंडळामध्ये ओबीसी नेते आहेत त्यांना सुद्धा सेव्ह करण्याचा प्रयत्न हा अजितदादा यांचा असू शकतो। कारण छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते कुठेतरी नाराज आहे, त्यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली माध्यमांमध्ये, तशा चर्चा सुद्धा झालेल्या होत्या, परंतु आपल्यासोबत मंत्रिमंडळामध्ये असलेल्या आपल्या पक्षाच्या ओबीसी नेत्यांना सेव्ह करण्याचा प्रयत्न हा अजितदादा यांचा असू शकतो। आणि पहिल्या फळीतले जे नेते आहेत आत्ताच्या अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये, त्या नेत्यांना अभय देण्याचा प्रयत्न, म्हणजेच उघडपणे धनंजय मुंडे यांना अभय देण्याचं काम हे अजितदादा यांच्याकडून केलं जात आहे।
अनेकदा भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती आरोप केलेले होते, मग ते अनिल देशमुख असतील यापूर्वी किंवा मग नवाब मलिक असतील किंवा इतर नेते असतील. अशा वेळेला अजित पवार हे पदावर असून सुद्धा त्यांनी कधी त्या नेत्यांचा इतक्या प्रखरपणे बचाव केलेला नव्हता. पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांच्यासाठी अजित पवार समोर येतात, त्यांचा बचाव करतात. आणि अजित पवारांच्या स्वभावाची एक बाजू अशी सुद्धा आहे की कुणावर जर आरोप झाला तर तातडीनं ते राजीनामा द्यायचे, बाजूला व्हायचे आणि चौकशीला सहकार्य करायचं, हे त्यांनी अनेकदा बोलून दाखवलेलं आहे. परंतु दोषींवरती आम्ही कारवाई करू, ज्यांच्या या प्रकरणाशी किंवा ज्यांचा या हत्या प्रकरणाशी संबंधच नाही त्यांच्यावरती काय कारवाई करायची, अशी सुद्धा भूमिका ही अजितदादा घेत आहेत. आणि केवळ ते धनंजय मुंडे यांचा बचाव करत नाहीये, तर त्यांच्यावरती जे आरोप करतायत त्यांच्यावरती सुद्धा आता ते थेटपणे टीका करायला लागलेत. परिणामी आता राष्ट्रवादी आणि भाजप या दोन महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं चित्र सध्या तरी नाहीये. सगळेच नेते आता चव्हाट्यावरती येऊन बोलतायत आणि प्रामुख्याने राष्ट्रवादीचे मुख्य नेते किंवा राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते म्हणून अजित पवार सुद्धा भाजपच्या सुरेश धस यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळं अंजली दमाने असतील, सुरेश धस असतील किंवा भाजपचा जो राजकीय दबाव आहे तो राजकीय दबाव झुगारून अजितदादा मात्र धनंजय मुंडे यांचा बचाव करताना प्रथमदर्शनी दिसतंय. या सगळ्याचे परिणाम काय होतील, हे प्रकरण नेमकं कुठपर्यंत जाणार आणि हा दबाव आणखी वाढला तर अजित पवार त्यांचा राजीनामा घेणार का, या प्रश्नाचं उत्तर किंवा यावरून घडणाऱ्या पुढच्या राजकीय घडामोडी पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.